विशेष बातम्या आणि विशेष मुलाखतीकरिता महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय असलेल्या न्यूज वन महाराष्ट्र चॅनलवर पहा आजची ही एक विशेष बातमी। मी संतोष रोकडे न्यूज वन महाराष्ट्र चॅनल पाहणाऱ्या लाखो प्रेक्षकांचं स्वागत। ग्रेट भेट या विशेष कार्यक्रमाअंतर्गत आता आम्ही आहोत बीड शहरामध्ये। आपल्या समोर आहेत दीपक भैया हंगे, संस्थापक अध्यक्ष जय भगवान टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य। दीपक भैया हंगे यांच्याबद्दल मुद्दामून सांगावंसं वाटतं की पहिल्यापासूनच भैयांना सामाजिक कार्याची प्रचंड आवड। अगदी कुठल्याही व्यक्तीचं, कुठल्याही समाजातली व्यक्ती असेल त्या व्यक्तीला मदत करण्याची त्यांची भावना असते आणि त्या दृष्टीने ते काम करतात। अगदी 24 तास जनतेच्या सेवेत असलेले दीपक भैया हंगे हे सर्वांमध्येच लोकप्रिय आहेत। अगदी तरुण असतील, वृद्ध असतील, अगदी सर्वांना जर आवडती व्यक्ती कोण असेल या बीड शहरामध्ये, या तालुक्यामध्ये, तर ती म्हणजे दीपक भैया हंगे। ते सांगतायत की मला या ठिकाणी संत भगवान बाबा यांचा आशीर्वाद आहे आणि बाबांच्याच आशीर्वादाने मी आतापर्यंत चांगलं कार्य करत आलो आहे। त्याचबरोबर कैलासवासी लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांना मी दैवत मानतो आणि साहेबांच्या आशीर्वादाने, बाबांच्या आशीर्वादाने मी सामाजिक कार्य करत आहे। अगदी माझ्या कार्याला एक सुरुवात करत असताना एक कार्यकर्त्यांना कुठेतरी वाटलं होतं की आपला ग्रुप असावा आणि त्या अनुषंगाने जय भगवान टायगर ग्रुपची स्थापना केली आहे। खऱ्या अर्थानं टायगर ग्रुप असं म्हणण्यापेक्षा टेक केअर ग्रुप आहे, लोकांची काळजी करणारा हा ग्रुप आहे। आता या ग्रुपचं अस्तित्व फक्त बीड जिल्ह्यात नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला जाणवेल। ते सांगतायत की आमचे लाखो कार्यकर्ते आहेत, लाखो लोक आमच्या पाठीशी आहेत, परंतु आम्हाला कुणावरही अन्याय करायचा नाही। परंतु ज्या ज्या ठिकाणी अन्याय होत आहे त्या त्या ठिकाणी सामान्य जनतेला न्याय देण्यासाठी आम्हाला कार्य करायचं आहे आणि त्याच दृष्टीने आम्ही कार्य करतोय। आज या बीड शहरामध्ये या जय भगवान टायगर ग्रुपच्या नवीन कार्यकारिणीची अगदी निवड झाली आहे। अनेक ठिकाणी या ठिकाणी निवडी घोषित केलेल्या आहेत। एक उत्साहाचं वातावरण आहे। येणारी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक सुद्धा महत्त्वाची आहे आणि त्या निवडणुकीमध्ये जय भगवान टायगर ग्रुपची भूमिका सुद्धा महत्त्वाची ठरणार आहे। निश्चितपणे दीपक भैया हंगे यांना ग्रहित धरूनच, यांना अगदी यांचा विश्वास संपादन करूनच या ठिकाणी पुढची रणनीती राजकीय लोकांना आखावी लागेल असं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। आपल्या समोर आहेत दीपक भैया हंगे, संस्थापक अध्यक्ष जय भगवान टायगर ग्रुप। भैया साहेब, तुमचं या ठिकाणी स्वागत। तुमची सामाजिक कार्याची जी काही आवड आहे ती अगदी वाखाणण्याजोगी आहे, काही हा देखावा नाही। तुम्ही पहिल्यापासून सामाजिक कार्य करत आले आहात, तर ही सामाजिक कार्याची आवड तुमच्यामध्ये कशा पद्धतीने निर्माण झाली? मी दीपक भैया हंगे, माझ्यामध्ये अशा प्रकारची भावना, एक गोरगरीब जनतेचं काम करावं, कारण की मला बोलून दाखविण्यापेक्षा मला करून दाखवायला आवडतं। कोणाचे दवाखान्याचे प्रश्न असो, कोणाचे तहसीलचे प्रश्न असो, आयुष्यभर मला हेच करायला आवडतं। भैया साहेब, तुम्हाला या ठिकाणी जय भगवान टायगर ग्रुपची स्थापना का करावीशी वाटली? कारण की गोरगरिबाचे प्रश्न मला मार्गी लावायचे होते। कारण की त्या माध्यमातून एक प्रकारची ग्रुपमध्ये म्हणजे लोकांचे कामं करण्यासाठी या ठिकाणी तुम्ही या ग्रुपची स्थापना केली? हो। म्हणजे साधारणतः किती वर्ष झाले या ग्रुपची स्थापना करून? 1 वर्ष झालं। 1 वर्ष झालं। तर खऱ्या अर्थानं जय भगवान टायगर ग्रुप असं म्हणण्यापेक्षा जय भगवान टेक केअर ग्रुप असं म्हणतात की तुम्ही लोकांची खूप काळजी करता। तर कशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी लोकांची कामं करता किंवा लोकांच्या संपर्कात राहता तुम्ही? तहसील कार्यालयामधले प्रमाणपत्र असो किंवा दवाखान्यातले प्रश्न असो, कुणाला रक्त मिळत नाही, कुणाला हे असे बारीक सारीक काडी अडचणी असो, म्हणजे ज्या ज्या ठिकाणी अडचण आहे, जिथं कमी जिथं आम्ही, अशी आपली भूमिका आहे। हो सर। बरं, या ठिकाणी येणारी लोकसभा विधानसभा निवडणूक खूप महत्त्वाची आहे, तर त्या दृष्टीने तुमच्या ग्रुपची भूमिका काय असेल नेमकी? माझ्या ग्रुपची भूमिका अशी आहे की माझी भूमिका नेमकी काय तुमची भूमिका असेल? मग आमची भूमिका एकदम कणखर आहे आणि भविष्यामध्ये त्यानुसार तुम्हाला काम करायचं आहे। हो।
जय भगवान टायगर ग्रुपचे प्रदेश सरचिटणीस आपल्यासमोर आहेत धनंजय सानप. धनंजयजी तुमचंही या ठिकाणी स्वागत. दीपक भैया हांगे जे की या ठिकाणी संस्थापक अध्यक्ष आहेत जय भगवान टायगर ग्रुपचे. तर भैयांच्या नेतृत्वाबद्दल तुम्हाला काय वाटतं? जय भगवान टायगर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय दीपक भैया हांगे यांच्या समवेत जय भगवान टायगर ग्रुपच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी सोडवत असताना शेतकरी बांधवांचे प्रश्न असतील, विद्यार्थी मित्रांचे प्रश्न असतील, सुशिक्षित बेरोजगारांचे प्रश्न असतील, समाजकारणाबरोबर राजकारण असो, जय भगवान टायगर ग्रुपच्या सर्व महाराष्ट्र कार्यकारिणीच्या, जिल्हा कार्यकारिणीच्या, तालुका कार्यकारिणीच्या आणि अगदी सर्कल लेवलच्या, शाखा लेवलच्या कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव सर्व प्रश्न सोडवत असताना जय भगवान टायगर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय दीपक भैया हांगे यांच्या समवेत काम करीत असताना सर्व अडीअडचणी घेऊन आलेल्या कार्यकर्त्यांचे प्रश्न मार्गी लावत असताना जय भगवान टायगर ग्रुपच्या पाठीमागे राष्ट्रसंत भगवान बाबा, बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र स्वर्गीय आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचे आशीर्वाद कायमस्वरूपी पाठीशी आहेत. यांच्या आशीर्वादाच्या जोरावर आणि जय भगवान टायगर ग्रुपच्या ताकदीवर आम्ही सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवत आहोत आणि यापुढे अहोरात्र जनतेची सेवा करण्यासाठी मी जय भगवान टायगर ग्रुपच्या माध्यमातून दीपक भैया हांगे यांच्या सोबत कायम राहील. वेळप्रसंगी जय भगवान टायगर ग्रुपच्या माध्यमातून आगामी लोकसभा निवडणूक, विधानसभा निवडणूक असेल, या निवडणुकीच्या दरम्यान आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर भारतीय जनता पार्टीच्या सोबत काम करणार आहोत आणि आजपर्यंत भारतीय जनता पार्टीच्या छत्रछायाखाली आम्ही संघटनेच्या माध्यमातून या बीड जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात काम केलेलं आहे आणि यावेळेस काम करीत असताना आम्ही आदरणीय ताईसाहेबांकडे मागणी करणार आहोत. भारतीय जनता पार्टीच्या सोबत काम करत असताना जय भगवान टायगर ग्रुपला न्याय मिळावं, एक जय भगवान टायगर ग्रुपचं नेतृत्व उभं राहावं, पार्टीच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीचे बीड जिल्ह्यातील पदाधिकारी असतील, जिल्हा प्रमुख असतील, तालुका प्रमुख असतील, आम्ही आजपर्यंत संघटनेच्या माध्यमातून काम करीत असताना भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी आम्हाला वेळोवेळी सहकार्य केलेलं आहे. विशेषतः म्हणजे शेतकऱ्यांच्या कर्जाचा प्रश्न असो, सर्वसामान्य जनतेचे बँकेचे प्रश्न असतील, ते प्रश्न सोडवित असताना आम्हाला भारतीय जनता पार्टीचे युवा नेते आदरणीय बाबरीशेठ मुंडे यांनी सहकार्य केलेलं आहे. वेळप्रसंगी शहरातील शासन दरबारी कुठले प्रश्न असो, यासाठी सर्जेराव तात्या तांदळे असतील, स्वप्नील भैया गलदर असतील, चंद्रकांत बाप्पा फळा असतील, सर्व भारतीय जनता पार्टीची टीम, वरिष्ठ पदाधिकारी, ताईसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत आहोत आणि करत राहू. धनंजय या नावातच जे आहे, त्यामुळे येणारी कुठलीही निवडणूक असेल जे आमचाच होणार, कारण दीपक या नावामध्ये दीप आहे आणि विजयाचा दीप आम्हाला लावायचा आहे. एक कणखर भूमिका घेऊन उतरलेला हा पूर्ण ग्रुप निश्चितपणे एक नवचैतन्य आहे, सगळी तरुणांची टीम आहे, त्यामुळं विजय आमचाच होणार त्यांना पूर्णपणे खात्री आहे. आजच या ठिकाणी जय भगवान टायगर ग्रुपच्या नवीन कार्यकारिणीची घोषणा झालेली आहे. त्या अनुषंगाने गणेश तांदळे हे तालुका अध्यक्ष आहेत. गणेशजी तुमचंही स्वागत. तुमची या निवडीबद्दल काय प्रतिक्रिया आहे? माझी आज जय भगवान टायगर ग्रुपची तालुका अध्यक्षपदी निवड झाली, बीड तालुका अध्यक्षपदी.
आमचे जे या टायगर ग्रुपचे संस्थापक दीपक भाई अंगेजी आहेत, ते गोरगरीब ज्यांच्या काही अडचणी असतात, शेतकऱ्याच्या असो, विद्यार्थ्यांच्या असो, आज तहसीलमधली मोठाली कामं असू द्या, पोलीस स्टेशनची कामं असू द्या, दवाखान्यातले कामं असू द्या, अहोरात्र न फळ घेता काम कष्टकऱ्यांच्या लोकांची कामं करून देते. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला एक मोठी संधी भेटली आहे तालुका लेवलवर काम करायची. याचं आम्ही निश्चित सोनं करू आणि गोरगरिबाची ती जशी सेवा करते त्याप्रमाणे आम्ही ही सेवा करू. एक चांगलं काम करण्यासाठी आपण कटिबद्ध आहात. हा, चांगलं काम करणार आहोत. महादेव वनवे आहेत जे की आता विद्यमान नूतन उपाध्यक्ष आहेत. महादेवजी, तुमची जी निवड झाली आहे त्या निवडीबद्दल तुमचंही कौतुक. तर तुमची यावर काय प्रतिक्रिया आहे? जे की दीपकभाई हांगे जे आहेत ते युवा नेतृत्व असल्यामुळे त्यांच्या कोणत्याही गंभीरपणे आम्ही पाठीशी राहू. त्या मला पदाची गरज नसताना मी त्यांच्या पाठीशी राहिलो. 1 वर्ष आम्ही जी संघटना चालवतोय त्या संघटनेमध्ये जेणेकरून भैयासाहेबांचं भावी बीड जिल्ह्यामध्ये तर आहेच, पण अख्या महाराष्ट्रामध्ये पण त्यांचं नाव एकदम रोशन करू आणि भावी आयुष्य त्यांच्यासाठी आम्ही कुठं पण हजर राहू. आपण परत दीपक भैया हांगे यांच्याकडे वळूया. भैयासाहेब, न्यूज ऑन महाराष्ट्र चॅनलच्या माध्यमातून प्रेक्षकांना आपण काय सांगू इच्छिता? न्यूज रूम महाराष्ट्राच्या चॅनलच्या वतीने मी सांगू इच्छितो की कोणत्याही समाजाची व्यक्ती असो, त्यांची फक्त हाक द्यावा, मी त्यांना साथ देणार. जय भगवान टायगर ग्रुपचे सन्माननीय संस्थापक अध्यक्ष दीपक भैया हांगे यांनी पूर्णपणे अगदी आवाहन केलं आहे की कुठल्याही व्यक्तीनं, कुठल्याही समाजातील, कुठल्याही जातीतील, धर्मातील व्यक्तीनं फक्त हाक द्यावी. ज्या व्यक्तीला मदतीची गरज आहे त्या व्यक्तीला मदत करण्याची आमची भूमिका पहिली होती, आजही आहे आणि भविष्यात राहील. आज फक्त या ठिकाणी बीड जिल्ह्यात ही संघटना आहे, तर येणाऱ्या काळामध्ये अगदी पूर्ण महाराष्ट्रभर या संघटनेचा जाळा असेल. एक चांगलं कणखर नेतृत्व या ठिकाणी उदयाला येत आहे. आज या ठिकाणी हजारोच्या संख्येने लोक त्यांच्या पाठीशी आहेत. येणाऱ्या काळामध्ये लाखोच्या संख्येने असतील. कारण नेतृत्व जे असतं हे नेतृत्व किती झाका ते झाकून राहत नाही, कारण हे नेतृत्व उगवत्या सूर्याप्रमाणे आहे आणि त्यामुळे या नेतृत्वाची चर्चा अगदी दिवसेंदिवस होणार आहे. याचं कारण असं आहे की दीपक भैया हांगे म्हणजे एकदा विश्वास टाकला की त्या विश्वासाला ते पूर्णपणे पात्र राहतात. विश्वासघात हा त्यांच्या स्वभावात नाही आणि म्हणूनच या नेतृत्वाची आणि या संघटनेची पूर्ण जिल्ह्यामध्ये चर्चा आहे. आज चर्चा जिल्ह्यात आहे, उद्या ही चर्चा अगदी महाराष्ट्रात होईल. पुढील वाटचालीसाठी दीपक भैया हांगे यांना लाख लाख शुभेच्छा. न्यूज 1 महाराष्ट्र चॅनल, बीड शहर. रामदास तपसेसह, संतोष रोकडे. न्यूज 1 महाराष्ट्र चॅनलवरून प्रसारित केल्या जाणाऱ्या विशेष मुलाखती आणि विशेष बातम्यांना आपल्याकडून जोरदार प्रतिसाद मिळत असल्याबद्दल न्यूज 1 महाराष्ट्र चॅनलच्या सर्व टीमकडून आपले सर्वांचे धन्यवाद. आप इस चैनल को सब्सक्राइब जरूर कर लें और साथ ही बेल के बटन को भी दबा दें, जिससे आगे भी आपको ऐसी ही जानकारियां मिल पाएं.